पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत एकत्र येणार अशी चर्चा असलेले विठ्ठल परिवारातील 2 गटाचे नेते या निवडणुकीच्या निमित्तानं आता एकत्र आलेत। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माढ्याचे आमदार अभिजित पाटील व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी आज पंढरपुरातील मनसे कार्यालयात आपण एकत्र येत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संयुक्त आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहे आणि या निवडणुकीत मोठ्या ताकदीनं आमच्या विचारधारेच्या विरोधातील पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय। 3.5 वर्षापूर्वी झालेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका नव्या गटाचा उदय झाला होता आणि झालेल्या तिरंगी लढतीत आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सत्ता या आपल्या हाती घेतली होती। त्यावेळी भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील आणि अभिजित पाटील यांच्या एकमेकांवरील आरोपांची ही मोठी चर्चा पंढरपूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात झाली होती। तर पुढे युवराज पाटील, गणेश पाटील, कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके हे सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निमित्तानं एकत्र आल्याचं देखील पाहावयास मिळालं होतं आणि विठ्ठल परिवारात झालेले त्रिभाजन 2 गटात विभागले गेले होते। परंतु आता विठ्ठल परिवारातील भालके समर्थक आणि आमदार अभिजित पाटील समर्थक एकत्र आल्यानं या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं नव्या समीकरणाचा उदय झालाय असंच म्हणावं लागेल। या निमित्तानं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अभिजित पाटील व भगीरथ भालके यांनी एकत्र येण्यामागे आपली भूमिका स्पष्ट केली आहे। निवडणुका गेल्या दीड महिन्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्याच वेळी संपूर्ण पंढरपूर तालुका आणि शहरातल्या तमाम विठ्ठल परिवारच्यावरती प्रेम करणारे, विचारधारेवरती प्रेम करणाऱ्या सर्व गाव पातळीच्या कार्यकर्ते असतील, शहरातले सर्व आजी माजी सन्माननीय नगरसेवक पदाधिकाऱ्यांचं भूमिका ही होती की कुठं तर आपण परिवारानं एकत्रित येऊन येणाऱ्या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी लढल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातनं नगरपालिकेच्या वेळीसुद्धा आमच्या त्या ठिकाणी चर्चा बैठका त्या दरम्यान झाल्या आणि जे काय आमच्या परिवारातलं एकत्रित येऊन लढण्याच्या बाबतीत आम्ही एकत्रित पण आलो। त्यानंतर काही भूमिका झाल्या हे आपल्याला सगळ्यात श्रुत आहे। त्यानंतर देखील आम्ही आमच्या परिवारातल्या एकमेकांचं चर्चा असतील, एकमेकांच्या जे हितगुज ठेवून नगरपालिकेची निवडणूक यशस्वी करण्यामागं विठ्ठल परिवारानं सगळ्याच त्याच्या पाठीशी असणारी नेते मंडळी सगळ्यांनी साथ देऊन ही नगरपालिकेची निवडणूक जिंकली। त्यानंतर आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत। त्या बाबतीत परत एकदा ग्रामीण भागाने सांगितलं की नगरपालिकेला तुम्ही त्या ठिकाणी काय वेगळ्या भूमिका झाल्या असतील, पण भूमिका जरी बदलल्या असतील तर मनभेद कधीच त्या ठिकाणी नव्हते। या जेडपीला तुम्ही एकत्रित येऊन लढलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे, तरच नगरपालिकेसारखी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये काम करणाऱ्या लढणाऱ्या कार्यकर्त्याला बळ मिळेल, ताकद मिळेल। या दृष्टिकोनातनं एकत्रित येण्याच्या बाबतीत मग दिलीप बापू असतील, नागेश काका असतील आणि तालुक्यातले असंख्य अनेक वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यासाठीचा आग्रह अट्टास होता आणि त्या बाबतीत आम्ही उद्याची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एक दिलानं एकत्रित येऊन परिवार म्हणे एकसंघपणे येऊन लढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। राज्याचे कर्तव्यदक्ष आणि महाराष्ट्राचे दादा अजितदादा पवार साहेबांचं विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी निधन झालं आहे। त्या सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या निवडणुकीमध्ये
जसं आता भगीरथदादांनी सांगितलं की नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये देखील आम्ही एकत्र येण्यासाठी, परंतु काही गोष्टीमुळं आम्हाला, परंतु आमचा जो उद्देश होता तो आपण सगळ्यांनी सर्वश्रुत आहे की यशस्वी त्या ठिकाणी होण्यामध्ये, त्या ठिकाणी कुणी मागं पुढं थांबायचं, परंतु त्या ठिकाणी समोरच्याचा त्या ठिकाणी फायदा नाही झाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि त्यामध्ये दादांना खूप मोठं यश आलं, त्यामध्ये आम्हाला आनंद आहे आणि तीच पुन्हा चूक होऊ नये म्हणून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र पुन्हा येण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि आमचा निर्णय झाला आणि आम्ही त्या ठिकाणी आता आपल्याला यादी त्या ठिकाणी देतील, त्या यादीनुसार आम्ही ही युती आमची एकत्र त्या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी तुतारी आणि रिक्षा आणि जे चिन्ह आमच्या उमेदवाराचे असतील त्या उमेदवाराच्या चिन्हाला एकत्ररित्या प्रचार करून ही जिल्हा परिषद पंचायत समिती, आपल्याला माहिती असेल की औदुंबरावांच्या काळानंतर ही पंचायत समितीवरती एकाच बाजूची त्या ठिकाणी सत्ता आहे आणि त्याला आम्ही एकत्र आल्याशिवाय त्या ठिकाणी बाजूला सरता येणार नाही. गावगाड्यातल्या सर्व लहान मोठ्या थोरांची अपेक्षा होती आणि मग त्या सर्वांचं मन आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी संवाद साधत असल्यामुळे दिलीप बाप्पू असतील, नागेश काका असतील, अनेक ज्येष्ठांनी आमचा सर्वांचा समेट घडवून यामध्ये पुढे येण्याची आमच्या सर्वांची जी मनातली भावना होती ती प्रत्यक्षात आज आपल्या समोर येते. ही निवडणूक आम्ही एकत्रितरित्या लढू आणि यश हे आम्हाला नक्की येईल. ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अजितदादांनी जो आम्हाला दिलेला संदेश होता, दादांच्या घड्याळाच्या समोर त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढत असल्यामुळं दादांना ह्या निवडणुकीमध्ये ह्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या वतीनं आम्हाला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. संधी यात मिळती, ह्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला पुढं जातो आहे. आता दादा, आम्ही, बापू, काका, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकसंघ या निवडणुकीला आम्ही यश संपादन करू असा आम्हाला विश्वास आहे. राष्ट्रवादीसोबत आहे आज त्यांच्या आईंचं वर्षश्राद्ध आहे. अब आपण युती करताय, ऐनवेळी दबावाचं राजकारण झालं, नगरपालिकेला आपण युती करण्याचा प्रयत्न केला, पण ऐनवेळी दबावाचं राजकारण झालं जिल्ह्याच्या काही नेत्यांकडनं. आताही तसं झालं तर काय भूमिका राहणार? महत्त्वाची आपल्या संदर्भात की दबावापेक्षा काही आमच्या तांत्रिक गोष्टीवरती काही गोष्टी झाल्या होत्या आणि या निवडणुकीत आपल्याला सगळ्या त्या गोष्टी स्पष्ट होतील. आता राहिलेत 5 दिवस, ती वेळ निघून गेली. तुमची आघाडी करण्याची पण वेळ निघून गेली. 5 दिवसामध्ये तुम्ही पोहोचू शकाल एकत्र? नाही, मुळामध्ये कधी कधी आपली इष्टी जर हुकली तर आपण परत जाऊन पण धरतो, परंतु आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जाण्याचा जर आपण एकमेकाला हात दिला तर एक जणानं पुढं इष्टीत असला तर मागच्यानं हात दिला असं घेऊन पण जाऊ शकतो. जागेवर जरी झाला असला रुमाल बी टाकून ठेवला होता. त्यामुळे जागा वाखरीमध्ये आणि भोसेमध्ये भगीरथदादा तुमची भूमिका काय असणार आहे? गणेशदादांची आई आहे भोश्यामध्ये आणि कल्याणरावांची सून आहे. नाही, वाखरीमध्ये मुळात तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पण उमेदवारी त्या ठिकाणी भरली गेली होती, अभिजिताबांच्याकडून पण भरली गेली होती. त्यामध्ये आमची संपूर्ण त्या ठिकाणी चर्चा झाली, कुठं कुणी माघारी घ्यायची, कुठं त्या ठिकाणी लढवायचं आणि ज्या ठिकाणी माझ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना पाठीमागं घ्यावं लागतं तिथं मी स्वतः जाऊन त्यांची समजूत असेल, काय नाराजी असेल, काय त्यांचा आग्रह असेल ते दूर करून त्यांना सामावून घेऊन ही निवडणूक ताकदीनं परिवार म्हणून एकसंघपणे लढवायची ही भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि मग आम्ही दोघं पुढे एकत्रित आल्यानंतर जी भूमिका आहे, आता मगाशीच माझ्या माहितीनं प्रश्न विचारला की परिवारात कोण, आम्ही दोघं आहे, अजून जे येतील ते परिवार. भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत मोनिका काळे यांचा पराभव करण्यासाठी एकत्र येणार का तुम्ही? आम्ही उमेदवार दिलेत, आता ते आम्ही एकत्रित आलोय म्हणल्यानंतर आमच्या उमेदवाराचाच आम्ही प्रामाणिकपणे विजयासाठी प्रयत्न करणार. कासेगाव काय ठरलं? वाखरीमध्ये आम्ही त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे दिलेल्या उमेदवारांना आम्ही स्वतः विनंती करून थांबवतोय
आणि तिथं घड्याळाच्या दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे जाऊन तो निवडून येण्यासाठीच आमचा प्रयत्न असणार आहे. आणि बोश्यामध्ये काय असणार आहे बरं? काशेगाव मध्ये 2-2.5 तास वाट बघितली. एकदा परिवार एकसंघपणे आल्यानंतर कासेगावचं काय? मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की काय आमच्यातले सुद्धा कार्यकर्ते थांबवत असताना मनभेद होत आहेत, नाराजी होते, ती दुरुस्त करण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळं त्यात कोण पुढं कोण मागं हे बघण्यापेक्षा आम्ही एकत्रित आलो आणि एक दिलानं लढणार आहे ही एवढे येतात. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गणेश पाटील तुमच्या सोबत होते तर बोश्यामध्ये काय परिस्थिती असणार आहे? कासेगावची काय भूमिका राहणार? कासेगावच्या विषयावर चर्चा चालू आहे. आज युतीची घोषणा झाली, कासेगावचं काय करणार? कासेगावच्या विषयावर चर्चा चालू आहे. संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्याची आम्ही माहिती देऊ. वसंत नाना तुमच्या ह्याच्यामध्ये होते, ते आज नाही तिथं. नानांच्या आईंचं वर्षराध आहे, आहे. त्याला आम्ही पण माहिती घेतली, त्यांचा उमेदवार स्वतः त्यांनी दिलेला आहे. तो उमेदवार पाठिंबा देणार का, किंवा ती जागा कोणाला सुटली तुमच्या दोघांच्या आघाडीमध्ये? आज ती चर्चा होईल. चर्चा करून तुम्हाला कळून जाईल ना 4 दिवस राहिले बा. हो झाले का आता काय 5 बाकीवर चर्चा होऊ शकते. उमेदवाराचं काय नाही. चालू आहे, चर्चा चालू आहे. आता तुम्हाला दमच निघा नाही त्यामुळे आता फर्स्ट एक विषय असा आहे, आपण सगळ्यांनी, मला असं वाटतंय की आपण सगळे या पंढरपूर तालुक्यातले शहरातले नागरिक आहात आणि आपल्या देखील सगळ्यांपैकी अनेकांनी आमच्याकडे व्यक्तिगतरित्या इच्छा व्यक्त केली की आपण एकत्र यायला पाहिजे, असं खाजगीत आपण बोलायला आहात. आता योग आलाय तर त्या योगाला योगायोगानं पुढे न्यावं आणि एक सकारात्मक दृष्टीनं आपण जर हा विषय बघितला तर नक्की अडचणी आहेत का, तर 100% आहेत. का तर थोडी वेळ पुढे गेली, ती वेळ आम्हाला दुरुस्त करायसाठी वेळ पाहिजे आणि आता घड्याळाची वेळ आमच्यासोबत आहे. तालुक्यात किती ठिकाणी भेटले आपल्या तालुक्यातल्या किती जागेवरती आपली युती झाली? कल्याणराव काळे, गणेश पाटील आणि युवराज पाटील हे परिवारात नाहीत, मग विठ्ठल परिवार फुटला म्हणायचं का? विठ्ठल परिवारात फूट पडली का दुभागला आहे? काय म्हणायचं? ते कल्याणराव काळे नेते नाही, गणेश नेते पाटील म्हणताय की आम्हाला नाही, विठ्ठल परिवाराचा पाठिंबा आहे. आणि कल्याणराव काळेंचा जो प्रचार चालू आहे वाखरीमध्ये, त्याच्यामध्ये भारत नाना कोणाला तो प्रश्न निवडून विचारताय स्पेसिफिक ते हे करा, तू उत्तर देतो. दादा तुम्हाला तुमच्यासोबत आजपर्यंत कल्याणराव काळे, गणेश पाटील आणि युवराज पाटील होते. आज सोबत नाही तर काय म्हणायचं? विठ्ठल परिवार गेले 30-40 वर्ष झालं एका विचारधारेला धरून आहे. त्या विचारधारेशी मी त्या ठिकाणी ठामपणे आहे. नगरपालिकेच्या वेळी सुद्धा ठाम आहे, आज सुद्धा ठाम आहे. विठ्ठल परिवार विचारधारेपासून विठ्ठल परिवारातले नेते कोण बाजूला गेलंय हे तालुक्यातले लोक ठरवतील आणि उद्याच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये आशीर्वाद देऊन निकाल देतील. मी आज जे 30-40 वर्ष झालं विठ्ठल परिवार कुणाशी लढतोय, कुणाशी त्या ठिकाणी हा परिवार, इथली पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, आज आमच्या परिवारातले जे जुने 40 वर्षापासूनचे जे नेत्याची जर इतिहास बघितला तर त्या नेत्यांचा इतिहास इथल्या परिवारातल्या सगळ्या कार्यकर्त्याला माहीत आहे आणि त्याच विचारधारेशी आम्ही प्रामाणिक आहे. कोण बाजूला गेलंय ही तालुक्यातली जनता ठरवते. कुठं सभा कुठं घ्यायच्या, काय घ्यायचं, प्रचाराचे दौरे कुठंही करायचे, कुणी 5 ते 6 दिवसच आज त्या ठिकाणी. आज 31 तारीख आहे, 6 तारखेला माझ्या माहितीनं त्या ठिकाणी प्रचार थांबेल. त्यामुळं माझ्याकडं संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि हा पंढरपूर तालुका आहे, आबांच्याकडं माढा तालुका आहे. हे आहे त्यामुळं कुणी कुठला भाग घ्यायचा, कुठं प्रचार सभेला जायचं हे आमचं त्या ठिकाणी एकत्रितपणे बसून दखल करणार का तो? कुठली त्या ठिकाणला विठ्ठल परिवारात बेदखल जनता करेल ना, विठ्ठल परिवारातले लोकच परिवार का म्हणून तुम्ही मग नाही, परिवार म्हणून तुम्ही एकत्र साध्या- आहात आता. ते परिवाराचे प्रमुख आहात तुम्ही. आणि आता 40 वर्ष परिवाराची सदस्य धुरा आहेत. कोणाकडे हा. राहील, जशी भारतनानांकडे होती, आता तुमच्या दोघांमध्ये कोणाकडे राहील परिवार? आता सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे राहील. नाही एक नेतृत्व लागतं, जसं नानांचं होतं. सगळ्या कार्यकर्त्याकडे आहे. हा परिवार कुठल्याही एकाना विचारधारेवरती चालतोय. उमेदवारी अर्ज आपले वेगवेगळे भरले का मग? कुठले तुम्ही भरले? नाही, काय मनभेद होते, मतभेद होते, म्हणजे त्यावेळी भरत असताना कार्यकर्त्यांचा आग्रह होता. बरं, मुळात तुम्हाला त्याचा माझा प्रश्न, आम्ही दोघं एकत्रित आलेल्याबद्दल आपण आनंदी नाही का? बस झालं, विषय संपला. हेच चालू वारंवार विठ्ठल परिवार एकत्र करायला वारंवार
धोत्रे प्रयत्न करताय, मनसे प्रयत्न करते. सगळ्या जागा आपल्याच आहेत. सगळ्या जागा आता देतो थोड्या आज जिल्हा परिषदेची यादी देतो. आता जे यांनी 5-6 तारखेला meeting. आपला दुसऱ्याचा माणूस आला. तुम्ही भाजपला मॅनेज झालाय असा माढ्यातील राष्ट्रवादी नेत्यांचा आरोप आहे. दोघं पण अरे ते आपण नंतर- मान्य आहे. मुद्दा काय लक्षात घ्या, ज्या नेत्यांनी बोलले त्यांच्या मुलाला उमेदवारी देऊ शकलो नाही आम्ही काही तांत्रिक गोष्टी म्हणून, त्यामुळे त्यांनी तो आरोप केला आहे. परंतु काय आहे की आम्ही लढतोय कोणाविरुद्ध तिथे, आणि भूमिका स्पष्ट आहे. माझी विधानसभेतली भाषणं काढून बघा, विधानसभेत देखील सरकारच्या विरोधात आवाज उचलला आहे. त्यामुळं ह्या बोलण्यानं आपण मीडिया त्या ठिकाणी न्यूज लावतात, त्यामुळे असे काहीतरी गोष्टी होत असतात. एवढ्या गोष्टी एवढ्या मोठ्या राजकारणात सोडून द्यायच्या असतात. आबा, तुम्ही काही लोक म्हणाले म्हणतात की आम्ही भाजप पक्ष वाढवला, आम्ही पक्षासाठी प्रामाणिक काम भाजपसोबत केलं. आमचं हेच नाही म्हणलं. तुम्ही भाजपबद्दल स्पष्ट बोलत नाही. आता तुम्ही कोणावर? भाजपच्या विरोधात स्पष्ट तुम्ही बोलत नाही. एक गोष्ट बघा, जे उमेदवार आता उभा राहिलेत त्यातले भाजपमधले कोणच नाही ते आता घेतलंय हो, ती तात्पुरतं. उद्या तिथनं हाकलून दिलं तर ती असणार आहेत का? मग पारंपरिक लढाई ऐका ना, पारंपरिक लढाई जी आहे ही विठ्ठल कारखाना, विठ्ठल परिवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती जे औदुंबर अण्णांपासून आजपर्यंत प्रेम करणारी जी लोक आहेत, ज्यामध्ये मी असेल, दादा असतील, सर्वजण, आता ती लोक एका विचारानं एका शक्तीच्या विरोधात लढतायत अनेक वर्ष. ती सगळ्यांना जर त्या बाजूला जायचं असेल, आम्ही त्या ठिकाणी विरोधात लढण्याचा विचार घेऊन लढतोय. त्यांचा आरोप असा आहे की एबी फॉर्म मध्ये तुम्ही गडबड केली, एबी फॉर्म वेळेवर दिले नाही, त्यामुळे आम्हाला पक्ष सोडावा लागला. असा आता आरोप आहे. काय? माझी विनंती आपल्या माध्यमातून हीच आहे की ज्यावेळेस मी विधानसभेला उभा होतो त्यावेळेस मी कल्याणराव काळे साहेबांकडे, जसं तुम्ही नाव घेताय त्यांचं सांगतो, कल्याणराव काळे साहेबांकडे मी स्वतः 3 वेळा भेटायला गेलो. मी समाधान दादांना भेटलो आणि त्यांना मला बाबा मदत करा या निवडणुकीमध्ये अशी मी विनंती केली. त्यांना विचारा तुम्ही मला कधी भेटला एबी फॉर्मसाठी. जर पक्षाने मला दिला असेल आणि मग मी आमदार म्हणून इथं काम करत असेल, त्यांनी मला विचारायला आले असते तर आम्ही चर्चा करून दिला बी असता, पण ते आलेच नाहीत विचारायला. जिथं जिथं कमळाचे उमेदवार आहेत तिथं तुम्ही सुपडा साफ करणार का? सगळ्या आमच्या उमेदवाराला निवडून आणणार आणि समोरच्या सुपडा साफ करणार. ठीक आहे. विठ्ठल कारखान्याला विचार आहे दोघांचे. अहो सगळे राहील आता काय होणार? थांबा. नाही 15 मिनिट तुम्ही हा या एकत्रित आलेला समाधानी असेल तर त्यावेळी पण होईल. काय गोपापूरला उमेदवार अशी काय वाटणी झाली का की माळा तिकडं पंढरपूर मंगळ कुठल्याही आम्ही वाटणीवरती नाही, कार्यकर्त्यांचा आम्हाला असलेला आग्रह, आमच्यावरती असणारा विश्वास, आम्ही मी तेच सांगतोय. नगरपालिकेच्या वेळेसच सगळ्यांचा आग्रह होता की स्थानिक स्वराज्य संस्थेला परिवार आणि परिवाराच्या विचारधारेवरती तुम्ही एकत्रित आलं पाहिजे. त्यावेळी सुद्धा आमच्या चर्चा झाल्या होत्या, आपल्याला सगळ्या त्या गोष्टी ज्ञात आहेत. आपल्याला सुद्धा काही घडामोडी घडल्या त्यावेळी झालेले पुढं मागे असतील, पण आम्ही ही निवडणूक एकत्रितपणे लढणार. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर, मी माड्याला सुखी आहे, मी माड्यालाच असणार आहे, त्यामुळे काय काळजी करू नका. नाही, माझं ठरलेलंच आहे, मी तिथं आमदार आहे, त्यामुळे मी आबासाहेब आतापर्यंत विठ्ठल परिवारात नव्हते अशा अनेक भाषणं झाली आहेत. त्यावेळेस टीका टिप्पणी झाली की अमित पाटील हे विठ्ठल परिवारातले नेतेच नाहीत असं झाले. कोणी केली टीका? तुम्ही देखील केली. एक क्लिप दाखवा. एक मिनिट एक क्लिप मी दाखवा की ते विठ्ठल परिवारातले नाहीत म्हणून. तुम्हाला सुद्धा माहित आहे सिंगल मी बोललेलो. माझं म्हणणं, माझं त्याला उत्तर आहे का? माझं उत्तर असं आहे याच्या बाबतीतलं की आम्ही आता एकत्र आलोय, त्याच्यामध्ये आपण आनंद मानावा. बापूंनी बर्फी आली आहे, सगळ्यांनी खाऊन जावी. मला काय म्हणायचं ऐका, एकत्र कशाची मी काय सांगितलं, मी परिवाराच्या विचारधारेसोबत आहे. आज हा विठ्ठल परिवार कुणाशी लढत आला हे 40 वर्ष त्या ठिकाणी माहीत आहे
आणि त्या परिवाराच्या विचारधारेचे आणि कार्यकर्त्याचं जे म्हणणं आहे की परिवाराने एकत्रितपणे येऊन लढलं पाहिजे, या भूमिकेशी मी ठाम आहे आणि मी माझ्या जागेचा आहे. जागा कोण सोडली, कोण बाजूला गेलं, हे तालुक्याला माहिती. बरं, एक शेवटचं 8 गट आणि 16 गट कुणाच्या वाट्याला ऐका ना, त्याची जी यादी आहे ती थोड्या वेळात तुम्हाला सगळ्याला मिळून जाईल. साहेब, तुम्ही 1ला पत्रकार परिषद घेतली. ऐका माझं पूर्ण होऊ द्या. तुम्ही 2:30 वाजता आले. बरं, आम्ही तोपर्यंत त्याबद्दल दिलगिरी ऐका, आमची. नाही हो, दिलगिरी बद्दलचा विषय नाही. तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतोय की कासेगावचं काय झालं, तुम्ही म्हणताय चर्चा करतो, तुम्हाला यादी मागतोय, तुम्ही म्हणताय यादी तुम्हाला तासाने मिळेल. मग आम्हाला बोलवण्याचं मी पत्रकार परिषद एकच सांगतो, काय होतं? 8 जिल्हा परिषद गट आणि 16 गट, एक मिनिट, 7 जिल्हा परिषद. 7 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत म्हणू ना, 16 पंचायत समिती आमच्या दोघांची एकत्रितपणेच येऊन म्हणून लढवणार आहे. त्यात कोणाचं कुठलं काय आहे त्या ठिकाणी नाही. पाठिंबा दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कुठं कोणी काय हे केलंय. एकत्र आलोय. सगळे ऐका ना, आता एक 15-20 मिनिटात तुम्हाला आम्ही यादी जी आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला येईल. आपलं जेवण आहे. हा ठीक आहे. यादी ऐका ना, यादी कुठल्या गटात पाठिंबा आहे? नाही, ऐका ना, एक मिनिट थांबा. ऐका, थांबा ना, एकाला एक उत्तर देऊ घ्या आम्ही. एकच प्रश्न आहे सगळे आबा. ऐका, आता जे तुम्ही म्हणला आम्ही ज्यांच्या विरोधात लढतोय त्यांना पाठिंबा द्यायचा काही संबंध नाही राहिला. आम्ही आता माझ्या मतदारसंघामध्ये समोरच्या बाजूला भारतीय जनता पार्टी कमळ याच्या विरोधात मी लढतोय. पंढरपूरमध्ये, माड्यामध्ये, दोन्हीकडे त्यांच्या विरोधात माझे जे सगळे सहकारी उभा आहेत, ज्या आम्ही आता आघाडी केली आहे, या आघाडीचे उमेदवार आहेत, ह्यांना निवडून आणणे हे एकमेव आमचं ध्येय आहे आणि ते आम्ही त्या ठिकाणी सर्वांच्या आपल्या सहकार्यातनं यशस्वी करू. ऐका, आता गोपाळपूरचं मी आपल्याला सांगतो. गोपाळपूरच्या याच्यामध्ये आत्ता माझ्याकडचा कोणताही उमेदवार तिथं उभा नाही. जे आत्ता तिथं आमचे पंचायत समितीचे देखील माझे तिथं एकही उमेदवार उभा नाही. दादांचे तिथं उमेदवार उभे आहेत. आम्ही दादांच्या पंचायत समितीच्या उमेदवाराचा प्रचार करू. राहिला प्रश्न आपण वरच्या गटाचा, तिथं ज्यावेळेस तिथं अधिकृतरित्या आपण जर बघितलं तर सगळे अपक्ष उभा आहेत. अपक्षाने ऐका ना साहेब, पण आमची युती नाही ना. अपक्ष ज्या दिवशी आमच्याशी संपर्क करतील, आम्हाला जर ते योग्य वाटलं तर आम्ही त्याचा निर्णय घेऊ. आत्ता त्याच्यावर न चर्चा होता त्या गटाबद्दलचं बोलणं योग्य नाही. नाही, टाकळीत ऐका ना, आता टाकळीमध्ये दादाची ना आमची आता युती झाली आहे. आणि याच्या आधी मी तुम्हाला म्हणलोय का कधी की माझी कुणावर युती झाली आहे? आज पहिल्यांदाच या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिकेपासून आज आम्ही पहिल्यांदाच तुमच्या समोर आलोय. आणि जी भूमिका आहे ती माझा तर स्वभाव आहे, तुम्हाला माहिती आहे. परंतु आपल्याला एवढंच विनंती आहे की यातून चांगलं काय निघतंय, सकारात्मक काय निघतंय, याबद्दल आपण एकमतानं ह्याचा स्वीकार करून आपल्या सगळ्याची खासगीतली जी भावना होती ती आम्ही आता आपल्या समोर आणली आहे. तर त्या भावनेचा आदर करावा आणि या युतीला आपल्या माध्यमातून बळ मिळावं. यादी मागं पुढं आता एवढ्या दिवसानं ही सगळं जुळलंय म्हणल्यानंतर थोडा खरखर होणार आहे. तर तुम्ही बी जरा नवीन ट्रॅकवर आम्ही यायला लागलोय, जरा येऊ द्यावं. तुमची सगळ्याची आम्हाला ताकद असावी अशी आमची आपल्याला सगळ्याला नम्र विनंती आहे.